नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकीच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 7 जूनची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर. पुन्हा बघा, मे प्लस जूनचा हप्त्याच्या पैशासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. पाहू शकता, आत्ताच तुम्हाला मेचा हप्ता जमा झाला आहे, बरोबर. सर्वांना मेचा हप्ता आला आहे का? एक वेळेस सांगा बरं. सर्वांना मेचा हप्ता जो आहे तो जमा झाला आहे का? पटापट एक वेळेस सर्वांनी लिहून पाठवा. सर्व लाडक्या बहिणींनी मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे का? पटापट एक वेळेस लिहून पाठवायचं आहे. आता जूनच्या हप्त्याची पण तयारी सुरू झाली आहे बघा. जूनचा जो हप्ता आहे त्याची पण तयारी सुरू झाली आहे. पुन्हा 1500 रुपयांची तयारी जी आहे ती सुरू झाली आहे. म्हणजेच तुम्हाला पुन्हा 1500 रुपये या ठिकाणी येणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर ही खुशखबर पाहायला मिळते. कुठेही चेक करू शकता तुम्ही. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर ही माहिती पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करतो की कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, मेचा आणि जूनचा हप्ता या संदर्भाची महत्त्वाची माहिती आहे. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर बघा, 7 जूनची ही महत्त्वाची माहिती आहे. तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, नवीन अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. काय तर तुम्हाला आत्ताच मेचा हप्ता जमा झाला आहे, बरोबर आहे. सर्वांना पैसे आलेत का? मेच्या हप्त्याचे पैसे सर्वांना जमा झालेत का? पैसे आलेले आहेत का? लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये सांगा, पैसे आलेले आहेत का? मेच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगा बरं सर्वांनी. आणि 1500 रुपये ज्यांना आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचे. आता बघा, नियमांचं उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांवर महाराष्ट्र सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पाहू शकता बघा, जे काही नियम आहेत तर त्या नियमांच्या उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांवर महाराष्ट्र सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आता आहे. आता ही कारवाई कोणावर होऊ शकते? तर बघा, काही सरकारी नोकरीमध्ये असलेल्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर त्या महिलांवर ही कारवाई होऊ शकते. सरकार आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या आयकर रिटर्न डेटाची क्रॉस व्हेरीफाय करू शकते. म्हणजेच काय तर तुम्ही आयकर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतात बघा, ITR भरत असतात, तर त्याचं ह्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय जे ते केलं जाणार आहे. आणि त्यामध्ये तुमचं उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आढळलं तर तुमचा लाभ जो आहे तो बंद केला जाणार आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. लाडकी बहीण योजनेच्या यादीतून तुमचं नाव डिलीट. एका अधिकृत अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास सचिवांना डेटापर्यंत पोहोचण्यासाठी आणि फसव्या लाभार्थ्यांना ओळखण्याची परवानगी दिलेली आहे. बघा, पाहू शकता, परवानगी दिलेली आहे. मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी खुलासा केला होता की 2200हून अधिक महिला सरकारी कर्मचारी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेत आहेत. म्हणजेच काय तर सरकारी कर्मचारी महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्यावर ही कारवाई होऊ शकते. कारण बघा, सरकारी नोकरी म्हटली म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे पगार हा खूप जास्त असतो. आणि पगार जास्त असल्यामुळे म्हणजेच तुमचं उत्पन्न जे आहे ते वर्षाला 2.5 लाखांपेक्षा जास्तच असणार आहे. ठीक आहे, जो काही तुमचा पगार असेल तुमच्या पदाच्या हिशोबाने, जर समजा तुम्ही गट क वर असाल किंवा गट ड असाल, गट अ असाल किंवा अ वर्ग असेल किंवा ब वर्ग असेल, म्हणजे ज्या काही पदावर तुम्ही आहात, ज्या काही पोस्टवर तुम्ही आहात, तर त्यानुसार तुमचा पगार हा असतो. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर सरकारी कर्मचाऱ्यांना, म्हणजे सरकारी नोकरीला जर तुम्ही असाल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकतं. किंवा मग लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्येच दिलेलं होतं की ज्यांच्याकडे नोकरी आहे, सरकारी नोकरी, त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर समजा तुमच्याकडे सरकारी नोकरी असेल आणि तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळलं जाईल आणि
कारवाई पण होण्याची शक्यता आहे। आता बघा, सरकारी कर्मचारी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेत आहेत। या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे बघा, तरीही त्या योजनेचा फायदा घेत आहेत। आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या नियमांचे महिला उल्लंघन करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने कारवाई करण्याची तयारी केलेली आहे। आयकर रिटर्न डेटाच्या मदतीने सरकार आता अशा लाभार्थी महिलांवर कारवाई करण्याची शक्यता आहे, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। अशाच महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत आणि ते सुरुवातीला पण सांगण्यात आलं होतं। आता बघा, दरम्यान महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती देत आहे। राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत 1500 रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाते। आतापर्यंत लाभार्थी महिलांना 11 हप्त्याचे पैसे आले आहेत बघा। आपण जर टोटल आता केली 11 हप्त्यांचे पैसे किती रुपये होतात बघा, 11 हप्त्यांचे पैसे 1500 रुपयांप्रमाणे जर आपण केले तर 16,500 रुपये होतात। 16,500 रुपये या ठिकाणी होतात, बघू शकता बघा। 1100 1100 11 5 55 हातच्याला 5 11 1 11 आणि 5 16, ठीक आहे। तर अशा पद्धतीने 16,500 रुपये तुमच्या 11 हप्त्यांच्या आता या ठिकाणी तुम्हाला सरकारने दिलेले आहेत। किती? 16,500 रुपये। सर्व महिलांना आतापर्यंत 16,500 आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, कोणकोणत्या महिला 11व्या हप्त्यापर्यंत पात्र आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। आता पुढची महत्त्वाची माहिती आहे बघा, मेचा हप्ता तुम्हाला आता जमा झाला आहे, सर्वांना आलेला आहे मेचा हप्ता, बरोबर आहे। आता जूनच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहूया बघा। जूनचा हप्ता पण तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। जूनच्या हप्त्याची पण तयारी सरकार आता त्या ठिकाणी सुरू करत आहे। कशा पद्धतीने काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया। पुढची अपडेट बघा, जबरदस्त अपडेट आहे। तर पाहू शकता, पुढची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक होताना दिसत आहे। या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे बघा। आता ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा निधी वळवण्यात आल्याची माहिती आहे। जर पुन्हा हा निधी वळवला असेल म्हणजेच काय, तर हा निधी तुमच्या जूनच्या हप्त्यासाठीच वळवला असेल, बरोबर आहे। जूनचा हप्ता तुम्हाला आता त्या ठिकाणी मिळणार आहे, तर जूनच्या हप्त्यासाठीच हा निधी वळवला असेल, कारण जून महिना आज सुरू आहे बघा। आज जर आपण पाहिलं तर 7 जून आहे आणि जूनचा महिना सुरू आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते आता जूनचे जमा होणार आहे। मेचा हप्ता तर तुम्हाला आता जमा झालेलाच आहे। सर्व महिलांना तो जवळपास आलेला असेल। सर्वांना आलेला आहे का? कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस सांगायचं। ज्यांना आलं नाही त्यांनी नाही लिहून पाठवा। आता बघा, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीची बातमी ह्या ठिकाणी आलेली आहे, पाहू शकता बघा। ही बातमी आहे, 410.30 कोटीचा जो काही निधी आहे तो वळवण्यात आल्याची बातमी आलेली आहे। पण काय म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा शब्द काय, पुन्हा एकदा बघा। पुन्हा एकदा म्हणजे आता मे महिन्याचा हप्ता तर दिला गेला होता, पुन्हा एकदा वळवण्यात आला आहे म्हणजे जूनच्या हप्त्यासाठीचे पैसे वळवण्यात आलेले असतील, ठीक आहे। तर आता जूनच्या हप्त्याची पण तयारी तुम्हाला सुरू झाली आहे। जूनचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी याआधी वळवण्यात आला आहे। त्यावरून सामाजिक न्यायमंत्री संजयजी क्षीरसाटांनी जाहीररित्या अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका केलेली होती। आताही त्यांच्या विभागाचे 410.30 कोटी निधी वळवण्यात आलेला आहे। आता बघा, ही जरी बातमी आलेली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, तर सामाजिक न्याय विभागाचा जो काही निधी आहे तो निधी वळवण्यात आल्याची बातमी पाहायला मिळते। पण पुन्हा म्हटल्यामुळे शब्द काय, पुन्हा म्हणजे काय, तर आता मेचा हप्ता तर दिला गेला होता, पुन्हा जर निधी वळवला आहे तर मग तो जूनसाठीच वळवला गेला असेल, त्यामुळे जूनच्या हप्त्याची पण तयारी तुमची सुरू झाली। त्यामुळे अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।